नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला बोर्ड एक्झाम 2022च्या दृष्टिकोनातून मॅथ्स 1चे IMP क्वेश्चन आणि हॉट क्वेश्चन सोडवलेले हॉट क्वेश्चन मी तुम्हाला देत आहे. फर्स्ट लेसन लिनियर इक्वेशन आणि लेसन वाईज मी देत आहेत आपणास. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 7 and 8 IMP आहे. परीक्षेला 3 किंवा 4 मार्काच्या दृष्टिकोनातून विचारला जातो. प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 2 मधून तिसरा, चौथा आणि पाचवा हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 मधून दुसरा, चौथा आणि सहावा आणि 2, 4, 6 हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिस सेट 1.5 क्वेश्चन नंबर प्रॅक्टिस सेट 1.4 तुम्हाला कॅन्सल आहे. प्रॅक्टिस सेट 1.5 क्वेश्चन नंबर 3, 4, 6 IMP आहे. प्रॉब्लेम सेट क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो पूर्ण सॉल्व करायचा आहे. ऑब्जेक्टिव्ह वाईज असतो, क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, सॉल्व करायचा आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 7 मधून 1, 2, 5, 6 इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सॉल्व एक्झाम्पल पेज नंबर ॲक्टिव्हिटीज आहे 14 आणि 15 इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पेज नंबर 23, 24 and 25 हे इम्पॉर्टंट आहे आणि हे सर्व एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ओके, हे सोल्युशन दिलेले आहेत आणि हे जे प्रॅक्टिसमधले आहे ते आपल्याला सॉल्व करायचे आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन सेकंड लेसन प्रॅक्टिस सेट 2.1 क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5 व्हेरी इम्पॉर्टंट. क्वेश्चन नंबर 3 मधला 2, 2 and 3 क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 4 मधला क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 आपल्याला काय करायचं आहे, इम्पॉर्टंट आहे, सॉल्व करायचं आहे. प्रॅक्टिस सेट 2.2 क्वेश्चन नंबर 5, 6, 7, 8, 10 IMP आहे. प्रॅक्टिस सेट 2.4 क्वेश्चन नंबर 1 मधला 2 क्वेश्चन IMP आहे, सेकंड क्वेश्चन IMP आहे. क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट अँड फिफ्थ व्हेरी इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिस सेट 2.5 क्वेश्चन नंबर 2 मधला 2 and थर्ड. क्वेश्चन नंबर 3 2 क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 4 मधला 2 and 4 इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 7 इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिस सेट 2.6 क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 7, 9 इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रॉब्लेम सेट and 10 ऑल्सो. प्रॉब्लेम सेट 2 क्वेश्चन नंबर 1 ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. क्वेश्चन नंबर 1 काय असतो आहे, ऑब्जेक्टिव्ह असतो आणि ऑब्जेक्टिव्ह एका मार्कासाठी इम्पॉर्टंट आहेत, दृष्टिकोनातून एक मार्कासाठी येतात. व्हेरी क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो आपल्याला पूर्ण सॉल्व करायचा आहे. सॉल्व क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 12, क्वेश्चन नंबर 14, क्वेश्चन नंबर 15 इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅन सॉल्व एक्झाम्पल पेज नंबर 50 and 51 सॉल्व करायचे आहेत आपल्याला. दॅन थर्ड लेसन इज द अर्थमॅटिक प्रोग्रेशन AP. प्रॅक्टिस सेट AP फुल लेसन आपल्याला आहे. प्रॅक्टिस सेट 3.1 क्वेश्चन नंबर 1 मधला 4, 6, क्वेश्चन नंबर 2 मधला 3, 4, 6 आणि क्वेश्चन नंबर 3 मधला 1, 4. प्रॅक्टिस सेट 3.2 क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट. क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 9 इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रॅक्टिस सेट 3.3 सॉल्व फुल एक्सरसाइज 3.3 ची पूर्ण एक्सरसाइज सॉल्व करायची आहे and that's all question is very important. Practice set 3.4 question number 2, 4, 5, 6 is very important. Problem set question number 1, question number 11, question number 12 and question number 13 is hot question, is very important question. Okay, for asking 3 marks, 4 marks, 3 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतात. त्यानंतर प्रॉबिलिटी पेज नंबर 117 जो चार्ट आहे तो व्हेरी इम्पॉर्टंट चार्ट आहे. तो पूर्ण चार्ट बाय हार्ट करायचा आहे. तो चार्ट फिल इन द ब्लँकसाठी पण येऊ शकतो आणि व्हेरी इम्पॉर्टंट आहे आपल्याला सगळे एक्झाम्पल सॉल्व करण्याकरिता. तर प्रॅक्टिस सेट 5.2 क्वेश्चन नंबर 2 and 4 इम्पॉर्टंट. प्रॅक्टिस सेट 5.3 क्वेश्चन नंबर 1 मधून फर्स्ट, सेकंड and फिफ्थ क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 5.4 क्वेश्चन नंबर 4 and 5 इज व्हेरी इम्पॉर्टंट, ते सॉल्व करायचे आहेत. प्रॉब्लेम सेट 5 मधनं क्वेश्चन नंबर 1, 8 and 15 इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता हे झाले सर्व आपल्या बुकमधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन.
आता ओल्ड पोर्शनमध्ये आणि बोर्डाला विचारले जाणारे हॉट क्वेश्चन जे आहेत 3 आणि 4 मार्कासाठी विचारले जाणारे क्वेश्चन, एक्स्ट्रा क्वेश्चन मी तुम्हाला दिलेले आहेत आणि परीक्षेला यातले येतात. हाऊ मेनी इन 2 डिजिट नंबर लिव्ह द रिमाइंडर 1 वेन द डिव्हिजिबल बाय 5. म्हणजे द फर्स्ट 2 डिजिट नंबर डिव्हिजिबल बाय 5 इज 10 अँड विवर द 1 डिजिट काय करायचे, लिव्ह करायचे. दॅन वेन द डिजिट डिव्हिजिबल बाय 5 इज 11. तो and last 2 digit number divisible by 5 is a 95, and therefore last 2 digit number would be the leave remainder 1 is divisible by 5 is getting 96. That the first number is 11 and second last number is 96, means tn is 96. tn इथे 96 आहे, d आहे इथे 5, प्रत्येकाचा फरक 5 चा आहे. आता you find that here n, substituting the all value, use the formula tn. टीएनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. याप्रमाणे इकडे सॉल्व करायचे आहेत. ओके, असे सगळे हॉट क्वेश्चन जे आहेत ते इम्पॉर्टंट हॉट क्वेश्चन मी दिलेले आहेत, तुम्ही सॉल्व करून बघायचे आहेत, सॉल्व करायचेच आहेत. ओके, त्यानंतर मिसिंग हेलिकॉप्टर रिपोर्टेड क्रॅशेड समवेअर इन द रेक्टँग्युलर रिजन. शो द फिगर इन व्हॉट इज द प्रॉबॅबिलिटी द क्रॅश इनसाइड द लेक इन द शो फिगर. इथं लेक दिलेला आहे, हे पूर्ण रॅक्टँगल एरिया आहे. तर मिसिंग जे आहे ते सॅम्पल पेस एरिया ऑफ रॅक्टँग्युलर येऊ शकतो, कारण कुठेही पण मिसिंग जे हेलिकॉप्टर आहे पडू शकतं. तर हे पूर्णपणे आपण रॅक्टँगल लेंथ दिलेले आहे, गिवन द लेंथ हियर अँड ब्रेथ ऑल्सो गिवन हियर, लेंथ गिवन, ब्रेथ गिवन. तो नंबर ऑफ एस इज इक्वल टू लेंथ ऑफ रॅक्टँग्युलर एरिया इंटू बेस, म्हणजे एल इंटू बी. तो 9 into 4.5. and let's even the helicopter is the crashed into the lake. लेक मध्ये ते पडणार आहे, तर एरिया ऑफ द लेक काय येणार आहे, नंबर ऑफ ए इज इक्वल टू एरिया ऑफ अ लेक लेंथ इंटू ब्रेथ. तर एरिया ऑफ लेक लेंथ काय असणार आहे, तर लेंथ असणार आहे द इथे 9 minus 6 आणि ब्रेथ 4 minus 2. बिकॉज ऑफ लेकची जी लेंथ दिली आहे ती किती दिली आपल्याला, 6 दिली आहे. किती दिली आहे, 6 बिकॉज 6 नाही, तर ही जी आहे ही 6 दिलेली आहे, तर लेंथ उरलेली असणार आहे म्हणजे 3 असणार आहे इथे. तर 9 minus 6 करायचं आहे, रिमेनिंग 3 अँड 4.5 minus 2 केला तर किती येणार आहे, 2.5. ही लेंथ, लेकची लेंथ येते 3 किलोमीटर अँड ब्रेथ येथे 4.5 मधनं जर मायनस केले 2 मायनस केले तर किती येतात, 2.5 सेंटीमीटर किलोमीटर. तर इव्हेंट हे आपण करणार आहोत एरिया ऑफ अ लेक. तर 3 into 2.5 येणार. तर पी ऑफ प्रॉबिलिटी ऑफ क्रॅशेड ऑफ द हेलिकॉप्टर, पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू, फाइंड दॅट आन्सर 5.5/27. गेट इट. हे सगळे जे आहेत ओरिजिनल कॉस्ट इथे एक्स अज्यूम करायचे आहे. लेट द ओरिजिनल कॉस्ट ऑफ एक्स अज्यूम. द नंबर ऑफ आयटम इज 600 इन टोटल कॉस्ट 600 अपॉन एक्स. हे तुम्ही काय करा, कंडिशनप्रमाणे इथे सॉल्व करा. सोल्युशन दिलेलं आहे, तुम्ही याचं सॉल्व करू शकता, बघून घेऊ शकता. ओके, त्यानंतर हे पण क्वेश्चन दिलेलं आहे. ओके, त्यानंतर वेट ऑफ द बकेट, हे परीक्षेला एक्झामला विचारलं गेलं होतं बोर्ड एक्झामसाठी. IMP व्हेरी आय एम पी आहे हा क्वेश्चन. लेट्स द वेट ऑफ द बकेट इज x kg अँड वेट ऑफ द वॉटर रिक्वायर्ड फिल ऑफ द बकेट ऑफ द y kg. तो एक्स बाल्टीचं वजन आपण x kg मानलेलं आहे, बकेटचं आपण y kg मानलेलं आहे, रिक्वायर्ड वॉटरचं वेट आपण y kg मानलेलं आहे. तर इथे अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन बकेट एज अँड प्लस फिल अप द वॉटर एज वेट. तर इथे येणार आहे टोटल बकेट वेट, टोटल फुल आहे 15 आहे. बकेट ए वेट आपण x मानलं आहे, x प्लस 3/5 y इज इक्वल टू 15. 3/5 y इज 15. Then according second condition, bucket weight plus fill of the water weight, x plus 4/5 y is equal to 19. Here coefficient equal, sign is equal to the subtraction. इथे आपल्याला कोएफिशियंट इक्वल आहे, साइन पण इक्वल आहे, तर आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. इक्वेशन फर्स्ट मायनस इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन फर्स्ट. तो इथे आपल्याला इथे साइन चेंज होते, आन्सर येते इथे 1/5 y इज इक्वल टू 4, x कॅन्सल,
x cancel, remaining that 4 upon 5 minus 3 upon 5 y 1 upon 5 y remaining is equal to 4. 5 डिवाइड है तो क्या होगा, डिवाइड है तो क्या होणार, इंटू होणार, तो y इज इक्वल टू 20 आलं. दिस व्हॅल्यू सबस्टिट्युटिंग इन इक्वेशन, इझी इक्वेशन या इक्वेशनमध्ये ठेवून द्यायचे आहे. तर इथे 5 4 येणार, 12 येणार, 12 मायनस होणार, x इज इक्वल टू 3. टोटल वेट ऑफ फुल बकेट x प्लस वाय इज इक्वल 3 प्लस 20 इज इक्वल टू 23. दॅट सो इझी आहे. ट्रॅव्हल्सचं पण दिलेलं आहे, ते पण करून बघा. सगळे एक्झाम्पल सॉल्व एक्झाम्पल दिलेले आहे, सोडवून दिलेले आहे. इथे बघा पॉसिबिलिटी आहे, प्रॉबिलिटी ऑफ द इक्वेशन इक्वल रूट्स आपल्याला काढायचे. ए बी सी आर डिटरमाइंड आपण इथे मानलं, दे आर कोएफिशिएंट ऑफ, तर हे कंपेअरिंग विथ द ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 आपण करू शकतो. दॅन सॅम्पल पेस टोटल इथे फेअर डाईज आहे, फेअर डाईज म्हणजे 6 असतं. डाईज आपण थ्रो केलं तर 6 पॉसिबिलिटी असते, तर 6 इंटू 6 इंटू 6 3 टाइम बिकॉज ऑफ ए बी सी ही 3 डिटरमाइंड आहेत. 6 इंटू 6 इंटू 6 टोटल 216 पॉईंट्स येणार. नंबर ऑफ एस इज इक्वल टू दिस वन. इव्हेंट ए इज द इक्वेशन इक्वल रूट्स आहे. इक्वल रूट्स कधी येतात, मीन्स वेन द डेल्टा इज इक्वल टू 0. तर डेल्टा 0 म्हणजे बीची व्हॅल्यू 2 असेल, एची व्हॅल्यू 1 असेल, सीची व्हॅल्यू 1 असेल, तर आपल्या इथे बी स्क्वेअर मायनस 4ac, तर इथे व्हॅल्यू 4 मायनस 4 0 येणार. असे आपल्याला किती पेअर मिळतात, 2 1 1 4 1 4 4 4 1 4 2 2 6 3 3. टोटल 5 पेयर्स मिळतात. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 5. पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस 5 अपॉन 216. दॅट इज इझी. ओके, हे खूप सोपं आहे. सवित अँड हमीद आर द फ्रेंड, 2 फ्रेंड आहेत. व्हॉट इज द प्रॉबिलिटी ऑफ द बोथ, डिफरंट बर्थडेट्स अँड सेम बर्थडेट. तर डिफरंट बर्थडेज इथे टोटल नंबर ऑफ प्रॉबिलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ एस इज इक्वल टू 365 इंटू 365. ओके, अँड दे आर द डिफरंट बर्थडे ऑफ द पॉसिबिलिटी द 365 अँड म्हणजे दोघांचा वेगवेगळा बर्थडे येतो, तर उरला एखादा किती 364 येणार. तर हिअर पी ऑफ ए डिफरंट मीन्स प्रॉबिलिटी दॅट द हॅव्हिंग डिफरंट बर्थडे 365 इंटू 364 अपॉन 365 इंटू 365. आन्सर इज द 364 अपॉन 365. अँड कॉमन बर्थडे मीन्स दॅट 1 मायनस 365 अपॉन 364. तर आन्सर येणार 1 अपॉन 365. हे परीक्षेला खूप वेळा विचार जाणारं एक्झाम्पल आहे हे क्वेश्चन आहे. IMP आहे, व्हेरी IMP आहे. A, B, C are 3 horse in race, twice of the like the win of the B. B is the twice of the like the win of the C. What is the probability of win A? तर P नंबर, लेट्स द P of C जो आहे तो X मानायचा. X न मानता पण आपण करू शकतो इथे. तरी काय कंडिशन दिली आपल्याला इथे, तर बी जी जिंकण्याची शक्यता जी आहे म्हणजे ए जिंकण्याची शक्यता जी आहे ती बीच्या दुप्पट आहे. बीची काय आहे, सीच्या दुप्पट आहे. तर प्रॉबिलिटी काढा. तर आपण काय करूया, बीची जिंकण्याची शक्यता जी आहे पी ऑफ बी जो आहे तो आहे 2p ऑफ सी, आणि पी ऑफ ए जो आहे तो काय आहे 2p ऑफ बी आहे. मग पी ऑफ बीची व्हॅल्यू किती आलेली आहे, 2 इंटू 2p ऑफ सी आहे. मग इथे आन्सर येतो 4p ऑफ सी. मग आपण ही व्हॅल्यू जर आपण या इक्वेशनमध्ये ठेवून दिली तरी आपल्याला आन्सर मिळून जातं. इथे आपल्याला इक्वेशनमध्ये ठेवली, सबस्टिट्यूट केली. पी ऑफ ए किती आहे 4p ऑफ सी, पी ऑफ बी किती आहे 2p ऑफ सी प्लस p ऑफ सी इज इक्वल टू 1. तर 7p ऑफ सी इज इक्वल टू 1, p ऑफ सी इज इक्वल टू 1 अपॉन 7. तर ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली. इथे बाकीच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आणि इथे सॉल्व करायचं. दॅट सो इझी. ओके, तो पी ऑफ बी आपण काढू शकतो. पी ऑफ बी इज इक्वल टू 2p ऑफ सी. तो पी ऑफ सीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 2 इंटू 1 अपॉन 7. गेट द आन्सर 2 अपॉन 7. सेम इथे पी ऑफ ए आपण काढू शकतो. पी ऑफ ए इज इक्वल टू 4p ऑफ सी. तर इथे 4 इंटू 1 अपॉन 7. आन्सर 4 अपॉन 7. गेट इट. तर आपण हे सगळे प्रॉबिलिटी काढू शकतो. इथे व्हॉट इज द प्रॉबिलिटी ऑफ द लीप इयर 53 संडे. देअर आर अ लीप इयर 366 डे, टोटल 366 डे. इन अ लीप इयर टोटल नंबर ऑफ डे इज 366 अँड दे आर हॅव्हिंग 52 वीक्स अँड 2 days रिमेनिंग. 52 वीक्समध्ये 52 संडे असतात,
52 वीक्समध्ये 52 संडे असतात. तर रिमेनिंग 2 डेजची सॅम्पल पेस काय येणार आहे? फॉर अ रिमेनिंग 2 डेज सॅम्पल पेस एस इज मंडे ट्यूसडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे संडे मंडे. तर इथे आपल्याला संडे येण्याची संभाव्यता काढायची आहे. सॅम्पल पेस एस इज इक्वल टू 7. लेट्स इव्हेंट गेटिंग द संडे ऑन अ 2 डेज. संडे 2 डेज आलेला आहे, सॅटर्डे आणि संडे मंडे. सॅटर्डे संडे मंडे. The number of A is equal to 2. P of A is equal to number of A upon number of S. 2/7. That's very easy. हे लीप इयरचं होतं. लीप ऑर्डिनरी इयरमध्ये पण येतात 53 संडे आपल्या काढायचे. तर देअर आर 365 days ऑर्डिनरी इयर, 52 वीक अँड अन एक्स्ट्रा 1 डे. तर रिमाइंडर 1 डे द सॅम्पल पेस इज इक्वल टू मंडे ट्यूसडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे संडे. तर नंबर ऑफ एस इज इक्वल टू 7. लेट्स द ए इव्हेंट गेटिंग अ संडे ऑन अ 1 डे. तो A is equal to Sunday 1, number of A is equal to 1. P of A is equal to number of A upon number of S is equal to 1/7. So that's so easy. खूप सोपं आहे. हे जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. बोर्डला एक्झामला आलेलं होतं, हे बोर्ड एक्झाममध्ये आलेलं होतं. दॅट व्हेरी इम्पॉर्टंट आहे. वेन द सन ऑफ विल बी द ओल्ड ऑफ द फादर 2 days and the sum of their age is 126. And when the father is old on his son today, then the sum of the age is 38. म्हणजे वडिलांचं वय मुलाच्या वया एवढं होणार आणि मुलाचं वय वडिलांच्या वया एवढं, अशी कंडिशन आहे. आता प्रेझेंट एज आपण त्याचं फादरचं एक्स मानलं, मुलाचं वाय मानलं, तर पहिल्या कंडिशननुसार सन वेन द ओल्ड ऑफ हिज फादर, द एक्स इयर अँड फादर एज दॅट विल बी द एक्स प्लस एक्स मायनस वाय. मग इथे एक्स प्लस एक्स मायनस वाय प्लस एक्स. ओके, एक्स कोणाचं वय आहे? फादरचं वय. मुलाचं वय झालं एक्स प्लस एक्स मायनस वाय. मग इथे 3x मायनस वाय इज इक्वल टू 126. आणि हे क्वेश्चन IMP आहे, व्हेरी IMP आहे, तुम्ही लक्षात ठेवा. लेट्स द प्रेझेंट एज ऑफ फादर बी एक्स, प्रेझेंट एज ऑफ द सन बी वाय. ओके, आणि मग डायरेक्टली अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, फर्स्ट कंडिशन एक्स प्लस एक्स मायनस वाय प्लस एक्स मीन्स 3x मायनस वाय इज इक्वल टू 120. हे लक्षात ठेवून द्या डायरेक्ट इक्वेशन. फादर वेन बी द ओल्ड ऑफ द सन. आता फादर जो आहे तो मुलाच्या वयावर, मग अशी मुलगा फादरच्या वयावर झाला, मग इथे उलटं होणार. मग वाय मायनस वाय एक्स मायनस वाय, वाय मायनस एक्स मायनस वाय, आणि मुलाचं वय पण ॲड करायचं, म्हणजे वाय प्लस वाय मायनस एक्स मायनस वाय. तर वाय प्लस वाय एक्स इंटू एक्स मायनस एक्स मायनस इंटू मायनस प्लस वाय. मग हिअर एक्स मायनस एक्स प्लस 3y. इथे y मायनस होता, इथे x मायनस होतो, आणि तिथे 3x होता, इथे 3y होणार 38. नंतर हे काय करायचे? सॉल्व करायचे. हे तुम्हाला माहिती आहे कसं इक्वेशन सॉल्व करतं. हे ग्राफिकचं खूप इझी असतं. आपल्याला इथे कोऑर्डिनेट पॉईंट मिळवायचे असतात आणि त्यानंतर हा ग्राफ काढायचा असतो. ग्राफ काढल्यानंतर जे डायग्राम मिळते त्याचा एरिया काढायचा. हा ट्रायंगल आहे. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. व्हॅल्यू ठेवून द्यायची. बेस 5 आहे युनिट, हाईट आहे 4 युनिट, 20 येणार. हे इक्वेशन आहे, तुम्ही सॉल्व करू शकता. दॅट्स सो इझी. इथे पण प्लेग्राऊंडची लेंथ ऑफ द प्लेग्राऊंड काय म्हणले एक्स मानले. तर एरिया ऑफ प्लेग्राऊंड किती दिला आहे? 420 दिला आहे. मग लेंथ इंटू ब्रेथ इज इक्वल टू एरिया ऑफ अ रेक्टँगल. तर इथे आपल्याला ब्रेथ मिळते 420 अपॉन एक्स मिळते. न्यू ब्रेथ आहे की ती 7, लेंथ जी आहे ती 7ने वाढलेली आहे, आणि ब्रेथ जी आहे ती 5ने कमी झालेली आहे. म्हणजे इथे येणार आहे न्यू ब्रेथ, लेंथ जी आहे एक्स प्लस 7 येणार, ब्रेथ येणार 420 अपॉन एक्स मायनस काय येणार 5 येणार. मग न्यू एरिया ऑफ अ न्यू रेक्टँगल इंटू लेंथ इंटू ब्रेथ. मग न्यू रेक्टँगल एरिया 420, लेंथ एक्स प्लस 7, ब्रेथ 420 अपॉन एक्स मायनस 5. ओके, सिम्प्लिफाय करायचं, आन्सर आपल्याला मिळतं. इथे मिळतं एक्स इज इक्वल टू 21. म्हणजे लेंथ जी आहे ती किती येणार आहे? 21 येणार आहे. ब्रेथ जी आहे ती किती येणार आहे? 20 येणार आहे. हे बनानाचं पण येतं मोस्टली भरपूर वेळा. कॉस्ट ऑफ बनाना इंक्रीज बाय द 1 पर डझन कॅन बी द गेट 2 डझन लेस दॅन 480. फाइंड द ओरिजिनल कॉस्ट ऑफ 1 डझन बनाना. लेट्स द ओरिजिनल कॉस्ट ऑफ 1 डझन बनाना बी एक्स. आपण ती एक्स अज्यूम केली. अमाऊंट ऑफ बनाना किती आहे? 840 आहे. मग नंबर ऑफ डझन बनानाज फॉर 4
40 अपॉन एक्स. आता न्यू कॉस्ट आहे त्याची x+1. तर मग नंबर ऑफ बनानाज इन फॉर ₹840 अपॉन x+1 अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. त्यांनी काय दिलं आहे आपल्याला, 2 बनानाज काय येत आहेत, गेट दॅट 2 बनानाज लेस, डझन बनाना लेस. तर इथे ओरिजिनल नंबर ऑफ बनानाज मीन्स 840 अपॉन एक्स मायनस 840 अपॉन x+1 इज इक्वल टू 2. सिम्प्लिफाय करायचं, गेट इक्वेशन 2x² + 2x मायनस 840, 2ने डिवाइड केलं, x² मायनस x² + x मायनस 420. सिम्प्लिफाय केलं, आन्सर येतं x म्हणजे फॅक्टर आपल्याला मिळतं इथे 420चे फॅक्टर मायनस 420चे फॅक्टर 21 आणि 20 म्हणजे +21 मायनस 20. गेट द आन्सर गेट द आन्सर 20. तर कॉस्ट ऑफ बनाना इज 20 येतं. नंतर इथे पण लेन दिलेले आहे, एरिया ऑफ रॉम्बस हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ द डायनोवर्स. डायनोवर्स आपण काय म्हणलं आहे, फर्स्ट डायनोवर्स सेकंड डायनोवर आपण एक्स मानलं आहे, मग फर्स्ट डायनोवर x-4 येतो आहे. सिम्प्लिफाय केलं आन्सर, तर इथे येतं आन्सर आपल्याला 4. तर हे क्वेश्चन आहेत इम्पॉर्टंट. आणखी एक क्वेश्चन आहे दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट, जनरली ऑफ सम पार्ट. कारने काय केलं आहे, काही एरोप्लेनने केलेलं आहे. तर लेट्स द विच द कार ट्रॅव्हल बाय द 60 किलोमीटर बी x hours अँड डिस्टन्स कवर बाय द एरोप्लेन विथ द x प्लस 75 प्लस शिफ्टिंग केलं तर 75ने कवर केलं तर आपण y अज्युम करू. काय करू आपण, y अज्युम करू. तर फर्स्ट कंडिशन दिलेली आहे त्यांनी आपल्याला, तर 60x + 75y इज इक्वल टू 55. अँड सेकंड कंडिशन आहे टोटल टायमिंग, टोटल अवर्स टेकिंग इयर, टोटल हे सेकंड कंडिशन x + y इज इक्वल टू 8. सिम्प्लिफाय करायचं, एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळते किती, 3. गेट इट. दॅट्स सो. तुम्हाला मी आता सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहेत, ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत, खूप प्रॅक्टिस करायची आहे. आज एवढेच सम तुम्ही प्रॅक्टिस करा आणि यातले 101% सांगू तुम्हाला की यातले क्वेश्चन येऊ शकतात आणि येतीलही. कारण जे जुन्या बोर्ड पेपरमध्ये यातले क्वेश्चन आलेले होते तेच तुम्हाला मी इम्पॉर्टंट काढून दिलेले आहेत. बोर्डच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला दिलेले आहेत, ते प्लीज सर्व विद्यार्थ्यांनी सॉल्व करायचे आहेत. आणि तुम्हाला उद्याच्या पेपरासाठी बेस्ट ऑफ लक. पूर्ण पेपर तुम्ही सोडवायचा आहे आणि या सर्व जे मी क्वेश्चन दिले आहेत त्याची पूर्ण प्रॅक्टिस करा. एंड ऑफ द बेस्ट ऑफ लक. ओके, टेक केअर.